आज फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जी पावसाळ्यामध्ये मिळणारी म्हणजे रानातली भाजी ती म्हणजे कंटोळी। तर कशा पद्धतीने मी बनवलेली आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने अशी झटकेपट होणारी अशी ही कंटोळीची रेसिपी। तर सर्वात प्रथम फ्रेंड्स मी इथे घेतलेले आहेत कंटोळी, पाहू शकता, आणि स्वच्छ यानं 3 ते 4 पाण्यात धुवून घेतलेले आहेत। आणि ह्यांना कशा वरून काटे काटे असतात बारीक बारीक, ते आपल्याला हाताला थोड्या टोचतात। आणि ही भाजी म्हणजे रानातली भाजी ही पावसाळ्यात आपल्यासाठी खूप गुणकारी आहे। आणि विचार केला चला आता बनवायलाच घेतलेली तर तुमच्याबरोबर का नको शेअर करू। तर आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हिला कट कशी करायची तेही तुम्हाला दाखवणार आहे। 2 पद्धतीने फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कशा पद्धतीने कट करायची ती। तरी ते आता मी कट करायला घेतलेली आहे कंटोळी। तर ही बघा, जो आतमध्ये पाट असतो ना तो कसा कडक असतो, म्हणजे आतमध्ये बिया असतात। तर कोणी काढतात कोणी नाही काढत, पण आम्ही काढतो, म्हणजे मी काढते। तर अशा पद्धतीने मी काढलेले आहेत बिया। बिया काढल्या ना का म्हणजे आपल्याला एकदम सॉफ्ट लागते ही भाजी, नाहीतर बियांसकट बनवली ना मग ती कचकच करते तोंडामध्ये। तर मी आता अशा पद्धतीने काढून घेते अगोदर। बिया काढल्या ना तर आपण अशा उभ्याही कट करू शकतो आणि एकदम बारीक अशा कापून घेऊ शकतो। हे बघा, तर फ्रेंड्स मी उभ्या पण कट करून दाखवते तुम्हाला, आणि गोल पद्धतीने जे आपण कारेली बनवतो ना त्या पद्धतीनेही आपण कट करू शकतो। तर आता फ्रेंड्स तुम्हाला मी गोल पद्धतीने कट करून दाखवते, कारण गोल पद्धतीने कसं आहे एकदम आपल्याला बारीक अशा कट करता येतात। हे बघा, आपण कारेला कसं कट करतो त्या प्रकारे आपण कट करू शकतो। आणि कट केल्यानंतर जो आतमधला पार्ट आहे बियांचा तो आपण इझिली काढू शकतो। तर मला तर अशाच पद्धतीने आवडतात ज्या मी गोल पद्धतीने कट करायला घेतलेल्या आहेत। आणि ही बघा अशा पद्धतीने मस्त असे गोल दिसतात। तर आता मी अशाच प्रकारे कट करून घेते पूर्ण कंटोळी। तर पाहू शकता इथे बघा अशा पद्धतीने कट केले, तर कोणाला असं वाटणारच नाही कंटोळी आहे, तर असं वाटतं कारेलच कट केलेलं आहे। तर दिसायलाही मस्त दिसतं आणि भाजी पण आपली व्यवस्थित होते। तर चांगले मी यांना अगोदरच स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने कट केलेले आहेत, गोल असे काप केलेले आहेत, पाहू शकता। तर अशी तुम्हाला पद्धत कशी वाटली फ्रेंड्स। त्याच्यानंतर मग इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याला चांगलं गरम करून घेते। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मी तेल ऍड करणार आहे, कारण आपली ही हिरवी भाजी आहे तिला जास्त तेलची आवश्यकता लागत नाही। तर पाहू शकता एवढं तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये आता मी लसूण क्रश केलेला ऍड केला आणि हिरवी मिरची पण ऍड करून घेते। आता यांना चांगले सोटे करून घेणार आहे, तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहे नॉर्मल। त्याच्यानंतर मी असा पुरेसा कांदा ऍड करते। 1 ते 1.5 असा कांदा घेतलेला होता मी, एक मोठा आणि एक छोट्या साईजचा। तर आपण या भाजीमध्ये कांदा जास्त ऍड करू शकतो, कारण ही भाजी कशी एकदम सॉफ्ट होते शिजताना, मग ती खूपच एवढीशी होते। त्याच्यामुळे आपल्या ही हिरवी भाजी आहे याला कांद्याची जरा जास्त आवश्यकता असते। तर कांदा चांगला मी परतून घेतलेला आहे। हा बघा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा। आणि फ्रेंड्स मी कारल्याची भाजी बनवताना आणि आता ही कंटोळीची जास्त कांदा जास्त फ्राय करून नाही घेते, बघ असा नॉर्मल पिंकिश झालेला आहे, थोडासा ब्राउनिश। याच्यामध्ये हळद घालून घेते। हळद घातल्यानंतर चांगली परतून घेते मी, कारण हळद चांगली फ्राय झाली ना का तिला कलर मस्त छान येतो, पाहू शकता इथे। आणि नॉर्मल असा लेमन कलर येण्यासाठी मी नॉर्मलच हळद घातलेली आहे, थोडीशी चिमूटभर। आता चांगली मिक्स करून झालेली आहे फ्रेंड्स हळद। थोडासा कलर कमी होता म्हणून मी थोडीशी जरा अजून ऍड केली हळद, कारण भरपूर हळद घातली ना का मग ते हळदीसारखाच कलर येतो। ते चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे। आता हे चांगलं मी मिक्स करून घेते, म्हणजे सॉटे करून घेते। मिक्स करून झाल्यानंतर मग जी कंटोळी कट केलेली आहे ती ऍड करून घेते आणि चांगलं त्याला मिक्स करून घेणार आहे। त्याच्यावर मग ठेवणार आहे मी झाकण। 2 मिनिटांनंतर फ्रेंड्स मस्त वाफ सुटलेली आहे बघा, आणि आपल्या कंटोळीचा कलर पण थोडासा नॉर्मल झालेला आहे। तर परत एकदा चांगलं फिरवून घेणार आहे मी, म्हणजे पलटी करून घेणार आहे। तशी मिक्स करून घेतली ना का ती भाजी आहे ही काही वाफेवरच चांगली शिजून होते
आणि अशाच पद्धतीने चांगली शिजवून घेणार आहे। परत यांना मी झाकण ठेवून बारीक फ्लेमवरच चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे। ऑलमोस्ट फ्रेंड्स आपली कंटोळीची भाजी झालेली आहे तयार, पाहू शकता। याच्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे, सगळं ऍड केलेलं आहे आणि जशी ही भाजी शिजते ना तशी ही सॉफ्ट होते आणि एकदम कमी होते, पाहू शकता तुम्ही, पाहिलेच असेल। आता याच्यामध्ये मी अजून एक पदार्थ घालते, तो म्हणजे खोबऱ्याचं वाटण। एकदम सुक्क खोबरं आहे, आपण याच्यामध्ये ओला खोबरा पण वापरू शकतो, म्हणजे ओला नारळ। तर फक्त मी ओला नारळ किंवा सुका नारळ असा ग्राइंड केलेला आहे, तो ऍड करून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ऍड करणार आहे, कारण आपण वरून आता खोबरं ऍड केलेलं आहे त्यानुसारच। तर मिक्स अशी करून घेते आणि ही भाजी ना खूप छान लागते खाण्यासाठी। जर तुम्ही कधी नसेल ट्राय केली तर करून बघा। आणि ही पावसाळ्यातली भाजी म्हणजे प्रत्येक जण गावोगावी खातात, रानातली भाजी बोलतात ह्या भाजीला, कंटोळीची। तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल कंटोळीची। नक्की मला कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला फ्रेंड्स सपोर्ट करा। नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा। तर ही रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की सांगा। आहे ना एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची रेसिपी। तर तुमच्यासाठी फ्रेंड्स ताट रेडी केलेलं आहे या सर्वांनी जेवण करायला। तर आजचा आमचा हा रात्रीचा मेनू आहे, तो कसा वाटला तुम्हाला आणि तुम्हाला कंटोळीची ही भाजी नक्कीच आवडली असेल तर तुम्हीही डिअर ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा का तुम्ही बनवलेली ही माझ्या पद्धतीची रेसिपी कशी वाटली। तर आपल्या चॅनलवर फ्रेंड्स नवीन आले असाल डिअर तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशा नवीन। तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल तर नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका।